वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलिसांनी दरोडा टोल नाका परिसरात अत्यंत धाडसी आणि सिनेस्टाईल पाठलाग करून आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या 3 अट्टल चोरट्यांच्या टोळीला गजाआड केले आहे। जयचंद गोकुलचंद, सत्येंद्र राजबहादूर गुप्ता आणि प्रेम शालिक्राम खत्री अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या आरोपींनी तेलंगणातील आदिलाबाद, कामारेड्डी आणि वारंगल जिल्ह्यातील काझीपेट आणि सुभेदारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद घरांना लक्ष्य करून लाखो रुपयांची घरफोडी केली होती। चोरी करून पळून जात असताना दारोडा टोल नाक्यावर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाहताच चोरट्यांनी आपली कार सुसाट पळवली। पोलिसांनीही माग न सोडता पाठलाग करून या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत। तपासादरम्यान हे तिघेही सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आले असून त्यांच्यावर आधीच खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि चेन स्नॅचिंग सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी या टोळीकडून 46,46,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। यामध्ये 331.900 ग्रॅम सोन्याचे दागिने, 718.700 ग्रॅम चांदी, गुन्ह्यात वापरलेली कार, 4 मोबाईल, 15,200 रुपयांची रोकड आणि घरफोडीचे साहित्य समाविष्ट आहे। पोलीस चौकशीत असंही उघड झालंय की पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ही टोळी वाहनांवर बनावट नंबर प्लेट आणि बनावट फास्टॅगचा वापर करत असे। हिंगणघाट पोलिसांच्या सतर्कतेमुळे तेलंगणातील अनेक मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे।